नमस्कार. आज आहे 25 जानेवारी. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज बहिणींच्या खात्यामध्ये फटाफट पैसे जमा होणार. पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा SMS येणार. डिअर कस्टमर, डीबीटी ऑर गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. या ठिकाणी बघा, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आता लाडकी बहिणींच्या जानेवारी महिन्याचे म्हणजे 7व्या हप्त्याचे जमा होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा SMS येणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा. ठीक आहे. 25 जानेवारी आणि 26 जानेवारी हे 2 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत, कारण की ह्या 48 तासामध्ये महिलांना सर्वच पात्र महिलांना हा लाभ वितरित होणार आहे. आता आपण सर्वात मोठी अपडेट पाहूया. तर बघा, काल 24 जानेवारी होती. काल सकाळपासूनच लाडक्या बहिणींना पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. काल 24 जानेवारीला अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. बघा, पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा SMS येतो. या ठिकाणी बघा, तुम्हाला पैसे किती वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात होते त्याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला ज्यावेळेस पैसे पडतात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा SMS येतो. डिअर कस्टमर, डीबीटी ऑर गव्हर्नमेंट पेमेंट 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. या ठिकाणी तुमचा जो काही अकाउंट नंबर असेल तो असेल आणि या ठिकाणी तारीख असते. बघा, हा कालचा मेसेज आहे 24 तारखेचा. आज तारीख आहे 25. बघा, आज 25 जानेवारी आहे. आज सुद्धा पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट सकाळी या ठिकाणी लक्षात घ्या. आज सकाळी 8 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, अनेक महिलांना पैसे सुद्धा मिळालेले आहेत. तुम्हाला पैसे आलेले आहेत का ते कमेंट करून सांगायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांना किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता. बघा, काल 24 जानेवारी पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाखो माता बहिणींना कालच पैसे मिळालेले आहेत. कदाचित तुम्हाला काल पैसे मिळालेले नसतील तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. आणि ज्या महिलांना काल पैसे मिळाले आहेत किंवा आज सकाळी पैसे मिळालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला आता जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता तर मिळाला, परंतु तुम्हाला जो लाडकी बहिणींचा 8वा हप्ता मिळणार आहे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे त्याची सुद्धा तारीख आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये किती रुपये मिळणार, 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, 24 जानेवारी पासून महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही ऑथेंटिक अपडेट आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे आपल्या मराठी अनिकेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तसेच लाडकी बहीण योजना मधून तुम्हाला आता 7वा हप्ता तर मिळणारच आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी गिव्हअवे करण्यात येणार आहे. म्हणजेच पैठणी साडी तुम्हाला भेटमध्ये दिली जाणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशीच ही साडी भेटमध्ये मिळणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता ही साडी नक्की कोणाला मिळणार. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही लकी एक कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी या साडीचं वितरण केलं जाणार आहे. ठीक आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. 7वा हप्त्याचे पैसे पडण्यास आता सुरुवात झालेली आहे. मराठी अनिकेत या YouTube चॅनलवरती आपण ही अपडेट देत आहोत. तर बघा, काल लाडकी बहिणींच्या 7व्या हप्त्याचे 24 जानेवारी पासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. 24 जानेवारीला भरपूर महिलांना पैसे मिळाले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिणींचा जो 7वा हप्ता आहे तो 24 जानेवारी पासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना 24 तारखेला पैसे मिळालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट, काही पात्र महिलांच्या बँक खात्यात आज लाडकी बहिणींच्या 7व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी पर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. बघा, ज्या महिलांना काल पैसे मिळाले नव्हते त्यांना आज पैसे मिळतील आणि आज पण ज्यांना पैसे मिळणार नाही त्यांना उद्या 100% पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा, डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात हे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी ही अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेच्या आता आपण 8व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा अपडेट पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता बघा तुम्हाला 7व्या हप्ता वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 24 जानेवारीला अनेक महिलांना पैसे मिळाले. त्यानंतर बघा, आज तारीख आहे 25 जानेवारी. आज सकाळी 8 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे बघा, काल
काल तारीख होती 24. काल 24 तारखेला जवळपास 10 जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळालेले आहेत. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 36. या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. आता राहिलेल्या महिलांना आज आणि उद्या बघा, आज सुद्धा या ठिकाणी जवळपास 10 ते 12 जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर उद्या 26 तारखेला उरलेल्या सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत. आता बघा, महत्वाचे हे 3 दिवस आहेत. 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी या 3 दिवस हे वाटप चालणार आहे 7व्या हप्त्याचं. बघा, या 3 दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. या दिवशी सर्व महिलांना सन्मान निधी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. आता महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत की नाही. अनेक महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतात, परंतु त्यांना समजत नाही की त्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता आला आहे की नाही आला, किंवा बाकीचे हप्ते असतील. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे, ज्या पद्धतीचा वापर करून तुम्हाला समजेल की लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आलेत की नाही. तर तुम्ही कसं चेक कराल, आपण आता त्याविषयी सर्वात सोपी पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, खूप मोठी या ठिकाणी अपडेट आहे, पैसे आलेले आहेत की नाही. आता तुम्ही कसं चेक कराल, आपण त्याविषयी सोपी पद्धत पाहूया. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले की नाही याबद्दल कसं चेक करायचं ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, त्यासाठी 5 स्टेप आहेत किंवा 5 पद्धती आहेत, ज्या पद्धतीचा वापर करून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे पैसे आलेत की नाही आलेत. तर आता आपण तुम्हाला 5 स्टेप सांगूया. पहिली जी स्टेप आहे, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला बँकेतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा SMS येईल. या ठिकाणी बघा, तुम्हाला मग अशी वरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक अशा प्रकारचा या ठिकाणी बघा तुम्हाला SMS दाखवतो. तर बघा, अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी SMS येतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. या ठिकाणी बघा, हा जो SMS आहे सेम अशा प्रकारचा SMS येतो. ठीक आहे, याच्यावरून पण तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण दुसरी स्टेप पाहूया. तर दुसरी जी सेकंड स्टेप आहे, तुम्ही बँकेचा बॅलन्स चेक करण्याचा फोन नंबरवर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता. बघा, बँकेचे काही नंबर असतात, त्याच्यावरती मिस कॉल द्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला SMS येतो आणि तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत त्यावरून सुद्धा तुम्हाला बॅलन्स चेक केल्याच्या नंतर समजतं की लाडकी बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत का नाही. किंवा त्यानंतर तिसरी प्रोसेस आहे, तुम्ही ATM मध्ये जाऊन आपलं बँक अकाउंट चेक करू शकता. ठीक आहे, ही तिसरी प्रोसेस आहे. त्यानंतर चौथी जी पद्धत आहे ती आहे, तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर आपला अकाउंट चेक करू शकता. बँकेत जाऊन पण तुम्हाला समजू शकतं की तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही. त्यानंतर 5वी स्टेप आहे, तुम्ही बँकेच्या SMS अलर्ट नंबरवर बँक बॅलन्स चेक करू शकता. ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही गुगल पेचा वापर करून किंवा फोन पेचा वापर करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही. बॅलन्स चेक केल्यानंतर तुम्हाला ते समजणार आहे. ठीक आहे, या 5 पद्धती आहेत ज्याचा वापर करून तुम्हाला समजेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत की नाही. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहेत, तर या ठिकाणी बघा, काल बघा, मुंबईतील महिलांना पैसे मिळाले, परभणी जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळाले, यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना काल पैसे मिळाले आहेत, सातारा जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहेत. त्यानंतर नागपूर मधील महिलांना पैसे आले, नाशिक जिल्ह्यातील महिलांना पैसे आले. ठीक आहे, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक महिलांना पैसे काल मिळालेले आहेत. आता बघा, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने वितरित होते. सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी बघा, जळगाव असेल, धुळे, नंदुरबार या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यातील महिलांना आजच पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता असणार आहे तो कधी येणार आहे. आता आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता तर आलेला आहे. आता आपण 8व्या हप्त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, महिलांना आता वाट पाहावी लागणार नाही. 7वा हप्ता ट्रान्सफर केलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 24 जानेवारी पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी गुड न्यूज. या ठिकाणी बघा, गुड न्यूज काय आहे, संपूर्ण महाराष्ट्रात 3790 कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया, लाडक्या बहिणींना वाटप करण्याची प्रक्रिया कालपासून म्हणजे 24 जानेवारी पासून वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महत्वाची गोष्ट ही आहे की 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी आणि 27 जानेवारी बघा, 26 जानेवारी पर्यंत सर्वांना पैसे मिळणारच आहेत. परंतु जर कोणत्या ताईंना पैसे नाही आले तर त्यांनी काळजी करू नका. 27 जानेवारी पर्यंत 100% सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. या 4 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार